ब्रेकिंग न्यूज आली आहे। मनोरहून पालघरच्या दिशेने जाणारा टेम्पोचा भीषण अपघात। मनोरहून पालघरच्या दिशेने जाणाऱ्या आयसर टेम्पोचा मासवण आणि गोवाड्याच्या मध्ये चालकाचा ताबा सुटल्याने आयसर टेम्पो थेट विहिरीमध्ये कोसळला। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। चालकाला केवळ किरकोळ मार लागल्याचे समजते। हा अपघात पाहून कोणालाही असे वाटेल की यामध्ये प्रवासी किंवा वाहन चालक जो असेल तो गंभीर जखमी झाला असावा, परंतु दैवतारी त्याला कोण मारी, चालक आणि त्याचा सहकारी मात्र सुरक्षित असल्याचे समोर आले आहे। आपण पाहू शकता हे व्हिडिओ पालघर आणि मनोरच्या मध्ये असलेल्या गोवाडे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला आहे। बाजूलाच असलेल्या एका विहिरीमध्ये जाऊन हा आयसर टेम्पो कोसळला आहे। ही दृश्य आपण पालघर न्यूज नेटवर्कवर पाहत आहात। या अपघातास्थळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद शिंदे उपस्थित होते। त्यांनी या अपघाताची माहिती घेतली आहे। पाहूया काय सांगतात ते। मनोरकडून पालघरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा टेम्पो आपण या ठिकाणी बघतोय। हा टेम्पो जो आहे तो कमल ट्रेडर्स या कंपनीचा आहे आणि त्याचं ड्रायव्हरची प्राथमिक थोडीशी माहिती घेतली आम्ही। तर त्यांचं असं म्हणणं आहे की लायनर जाम झाल्याकारणाने हा टेम्पो या ठिकाणी अपघातग्रस्त झालेला आहे। कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही लागलेलं नाही आहे। ड्रायव्हरसुद्धा सेफ आहे अशी प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळते।